जे 15 वर्षांमध्ये घडलं नाही ते आता घडणार आहे। आढळराव यांना जनता आता कंटाळली आहे। 15 वर्षांमध्ये कोणती विकास कामं केली हा साधा आणि सरळ प्रश्न आहे। मात्र खासदार शिवाजीराव आढळराव पाटील वैयक्तिक टीका करतायत, त्यामुळे आता परिवर्तन नक्कीच होणार असे रोखठोक प्रतिपादन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुका येथील प्रचार दौऱ्याप्रसंगी केले। लोकसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यामध्ये मंगळवारी 16 एप्रिल रोजी गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिवर्तन अटळ आहे असा नाराही गावागावांमधून देण्यात आला। यावेळी अतुल बेंडके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक खोलप, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट आदी मान्यवर इथे उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की आता लोकसभेची निवडणूक आहे, मात्र मला अनेक करून राज्यभरामधील कार्यकर्ते फोन करून तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे असं सांगतात। जुन्नर इथे येताना मला उशीर झाला, कारण याचं हेच आहे की घाटामध्ये नेहमीच ट्रॅफिक हा प्रश्न असतो आणि खासदारांनी तो सोडवला पाहिजे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे यंदा परिवर्तन होणार आहे। संसदेमध्ये सर्वसामान्य जनता, महिला, तरुण यांचा आवाज माझ्या रूपाने जाणार आहे, हा माझा शब्द आहे। त्यामुळे मला प्रत्येक गावामधून मतदारांचा प्रतिसाद मिळतोय असंही ते यावेळी म्हणाले आहेत। यावेळी पैलवान मंगलदास बांदल यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। खासदारांच्या गावामध्ये गेल्यानंतर खासदार उमेदवार दिसू नये म्हणून लाईट घालवतात, परंतु त्याचा काहीही फरक पडणार नाही। अमोल कोल्हे सर्वांच्या परिचयाचे आहेत, ते प्रचंड मताधिक्याने निवडून येणारच असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय। संस्कृतीमध्ये आपल्या जेव्हा त्रिशूळ हातात येतो तेव्हा त्या त्रिशूळाची ताकद फार मोठी असते आणि हा त्रिशूळ जो एकत्र झालाय जुन्नर तालुक्यामध्ये त्याची ताकद फार मोठी आहे। वरून पाऊस पडायला सुरुवात झाली, अजून पुढच्या गोष्टी बाकी आहेत। फक्त प्रत्येक जण सांगतो उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला। हा उशीर का झाला त्याचं कारण फक्त सांगतो। सकाळी खेडचा घाट जाम होता, 6 तास वाहतूक कोंडी होती। स्वतः मी 2-2.25 तास वाहतूक कोंडीत अडकलेलो होतो आणि खरंच मनात विचार आला, वैयक्तिक टीका नाही करणार मी कोणावर, पण याच वाहतूक कोंडीमध्ये एक ऍम्ब्युलन्स होती। या ऍम्ब्युलन्स मध्ये एक पेशंट होता जेमतेम 36-37 वर्षाचा ऍक्सिडेंट झालेली केस। ऍक्सिडेंट झालेल्या केस मध्ये लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये न्यायचं होतं। लहान लेकरं घरात होती, बायको धावा करत होती, कुठेतरी जीव वाचला पाहिजे म्हणून ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर त्याचा प्रयत्न करत होता। घरचे सगळे धावा करत होते, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स्ट्रेचर पासून सगळ्या गोष्टी सज्ज ठेवून वाट बघत होते, पण ऍम्ब्युलन्स पोहोचू शकत नव्हती कारण ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती। पेशंट दगावला। या पेशंटचं नाव काय माहिती? या पेशंटचं नाव आहे मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा अमूल्य वेळ, मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा विकास आणि मतदारसंघातल्या प्रत्येकाला दिलेलं आश्वासन। गेली 15 वर्ष हेच होते आणि म्हणून मग विचार करावा लागतो। प्रत्येक वेळी सांगितलं जातं, विशेषतः तालुक्यात सांगितलं जातं, जेव्हा नगर कल्याण रस्त्याविषयी सांगितलं जातं तेव्हा जेवढं चांगलं झालंय ते लगेच सांगितलं तर हा एवढं चांगलं झालंय हे माझ्यामुळे झालंय असं सांगतात सांगणारे। आणि त्याच वेळी पुणे नाशिक हायवेवर 80% काम हे झालंय, 20% काम बाकी आहे। पण हे 80% काम तुमच्या मतदारसंघातलं किती हे एकदा खरं खरं सांगा ना। 20% जेवढं काम बाकी आहे ते सगळंच्या सगळं फक्त शिरूर मतदारसंघातलं काम बाकी राहतं आणि मग सर्वसामान्य माणसाच्या वेळेच्या खोळंब्यासाठी, या सगळ्या अपव्ययासाठी, दुर्दैवानं घडणाऱ्या या घटनांसाठी नैतिक जबाबदारी कोणाची हा माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा प्रश्न होतो। अनेक जण विचारतात नक्की काय करणार? बिगड साहेब म्हणाले वैयक्तिक टीका करत नाही। हो, मी वैयक्तिक टीका करत नाही, कारण ती माझी संस्कृती नाही। वैयक्तिक टीका करून आणि पातळी सोडून राजकारण करून मतदारसंघातले प्रश्न सुटणार नाहीत। मतदारसंघातले जर प्रश्न सोडवायचे असतील तर महाराजांचा विचार हातात धरून शाश्वत विकासाची कास धरावी लागेल आणि ती धरणं ही या मातीची संस्कृती आहे। ज्येष्ठ नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार बंडरे साहेब, त्याचप्रमाणे
ज्यांनी नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून किंवा सर्वांनाच एक चांगल्या पद्धतीचं काम ज्यांनी उभं केलं ते बनवडे साहेब, दांगट साहेब, सगळीच खरं तर ज्येष्ठ मंडळी आहे. आणि दो हंसो का जोडा, अतुल दादा आणि या ठिकाणी सत्यशील दादा. कारण आपल्याकडे मन आहे, जो हंसो का जोडा कमी भीषण ना जाय. आज मस्त दोघं जण दिसत आहेत की दोन्ही तरुण मंडळी. आणि या बाजूला सगळी मंडळी खरं तर स्वाभिमानी पक्षापासून आज वकील साहेब सगळी मंडळी आपण उपस्थित झालात. एक समाधान वाटतंय. समोरचा उमेदवार सत्यशील दादा किती घाबरलेला त्याचं उदाहरण मी एकच सांगतो की ज्यावेळेस आम्ही समोर त्या दिवशी काही दौरा आंबेगावचा केला आणि शेवट आम्ही उमेदवाराच्या गावामध्ये गेलो. एवढे आमदार साहेब उमेदवार घाबरलेला होता. जसं आम्ही गावात गेलो आणि देवाच्या दर्शनाला आत घुसलो तशा सगळ्या लाईटी घालवल्या. आपणच होतो गांडेवाडी. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांना वाटलं लाईट घालवल्यानंतर माणसं जातील, पण गावातली लाईट का गेली म्हणून 500-700 माणसं तिथे गोळा झाली. आणि मग बघतात तर काय अमोल दादा, डॉक्टर संभाजी महाराज सगळे खुश झाले. म्हणजे अरे आपल्याला तर असं दर्शन झालं. ते गेले करायला एक आणि झालं एक. त्यांना खरं तर उमेदवार दाखवायचा नव्हता, पण लाईट घालून अंधारामध्ये उमेदवार दिसणार नाही ही त्यांची खुली कल्पना आहे. लाईट घालवल्यामुळं अजून 500 लोक प्रभाकरावर आली आणि दर्शन त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं झालं. तिथंच आपला विजय निश्चित झाला. अजिबात पाहायची गरज नाही. आणि म्हणून आपण सगळी मंडळी आज शेठबाबांचा उल्लेख केला, वल्लभ शेठचा उल्लेख त्या ठिकाणी सगळ्यांनी केला पाहिजे. त्याही माणसाने या ठिकाणी 20-25 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, सगळ्यांना संधी दिली. पण शेठबाबानंतर जर उमेदवार आणि आज आमच्या जावयांनी जसं सांगितलं की शेठबाबानंतर या तालुक्याचं नेतृत्व संसदेमध्ये करण्याचा योगायोग पुन्हा एकदा आपल्या तालुक्याला लाभतोय. मित्रांनो, खरं तर उशीर राहिलाय, बोलण्यासारखं खूप आहे, पण आता समोर जाऊन त्या ठिकाणी अतुल दादाने सांगितलं की आधीच 2 तास आपण उशीर झालेला आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.